बघा राज्यामध्ये उन्हाचं संकट फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं आहे. विदर्भामध्ये तर 45 डिग्री, आपल्याकडे सुद्धा 40-41 डिग्री टेम्परेचर येत चाललं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पाणी तुटवडा फार मोठ्या प्रमाणात होत आहे. मुंबईमध्ये तर पाणी कपात चाललेलं आहे, धरणाचा पाणीसाठा हा कमी होत चाललेला आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्या विहिरी या ज्या नैसर्गिक स्रोत आहे ते कायम ठेवणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आपले मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी मला माझ्या मतदारसंघातील विहिरींचं पुनरुज्जीवन करण्यासाठी 50 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्यामुळे 46 विहिरी माझ्या मतदारसंघातल्या ठाण्यामध्ये आणि मीरा भाईंदरमध्ये काही विहिरी अशा हे आम्ही नवीन त्याचं पुनरुज्जीवन केलेलं आहे. जे पाणी आहे ते पाणी फक्त वापरण्यायोग्य नव्हे तर पिण्यायोग्य करण्याची भूमिका आम्ही घेतली होती आणि आज ते सगळी आम्ही व्यवस्था केलेली आहे. आमच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मतानुसार हे पाणी आता पिण्यायोग्य आहे, पण तरीसुद्धा मी त्यांना सूचना केलेल्या आहे की आपण ती स्वच्छता आहे की नाही त्या विहिरींची किंवा हे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याची शहानिशा करा, तसा बोर्ड लावा आणि त्या पद्धतीनं लोकांना सूचना करा. एक गोष्ट मात्र अभिमानानं सांगावं असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये हा पहिला प्रयोग आहे आणि यशस्वी झालेला प्रयोग आहे. भले खर्च होतो परंतु खर्चापेक्षा किंवा पैशापेक्षा पाणी महत्त्वाचं आहे. हे जे पाणी आहे ह्या पाण्याचा उपयोग धुण्या भांड्यासाठी, गाड्या धुण्यासाठी किंवा स्वच्छतेसाठी केला जाईल, परंतु पिण्यायोग्य सुद्धा हे पाणी आहे. ह्या गोष्टीचा आनंद आहे. ह्या 46 विहिरीच्या माध्यमातून महापालिकेला फार मोठं योगदान ह्या विहिरींच्या माध्यमातून लाभणार आहे आणि सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होणार.